नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता बघा, भरपूर लेडीज अशा असतात की ज्यांना नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा, गोरा असावा, किंवा मग चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात काहींचे वांगाचे डाग देखील आलेले असतात किंवा पिंपलचे डाग देखील असतात. परंतु हे घालवण्यासाठी बघा, आपण भरपूर खर्च देखील करतो, पार्लरमध्ये जातो, वेगवेगळ्या क्रीम देखील वापरतो, परंतु त्याने काहीही फरक पडत नाही. जर तुमच्याही सोबत असंच काही घडलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप सोपी पद्धत या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते, ज्या की घरगुती पद्धतीनेच मी या ठिकाणी एक फेस पॅक जो आहे तो तयार केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा जास्त प्रमाणात खर्च या ठिकाणी आपल्याला करायची गरज नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण आपले जे वांगाचे डाग आहे ते इझिली कसे घालवू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे तो म्हणजे गूळ, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, गुळाचे भरपूर असे वेगवेगळे फायदे असतात, पण तुम्ही कधी चेहऱ्यावरती गूळ लावून बघितला आहे का? किंवा त्यामुळे काय काय चेहऱ्यावरचे आपले जे प्रॉब्लेम आहे ते दूर होऊ शकतात, हे तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का? तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे प्रॉब्लेम कसे दूर करायचे किंवा याचा फायदा काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. सर्वात आधी मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की गुळाचे आपल्याला 2 फायदे या ठिकाणी होणार आहे. आता हे 2 फायदे काय होणार आहे हे तुम्ही व्हिडिओ पुढे बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. पण त्याआधी बघा, मी या ठिकाणी अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये गूळ घेतला होता. व्यवस्थित तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला या गुळामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहे. सर्वात आधी मी या ठिकाणी जे मध असतं ते मध या ठिकाणी घेत आहे. बघा, मी या ठिकाणी थोडासा गूळ घेतलेला आहे. क्वांटिटी तुम्ही अकॉर्डिंग घेऊ शकतात. कमी जास्त तुम्हाला किती पॅक बनवायचा त्यानुसार तुम्ही ही क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकतात. आणि बघा, त्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा मध यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही मधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जितक्या प्रमाणात तुमचा गूळ असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही मध जे आहे ते कमी किंवा जास्त तुमच्या अकॉर्डिंग करू शकतात. आता बघा, जो गूळ आणि मध जो आहे तो व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत गुळाचे जे पार्टिकल आहे ते पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत तरी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, या ठिकाणी व्यवस्थितरित्या मी जे मध आणि गूळ एकत्र केलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे खोबऱ्याचं तेल. आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल किंवा नसेलही माहिती, तर बघा, मी या ठिकाणी तुम्हाला सांगते की खोबऱ्याचं तेल हा एकमेव असा घटक आहे की जो आपण चेहऱ्यावरती जर रात्री झोपताना किंवा इतर वेळेस कधी जर लावला तर तुमची जी स्किन आहे ग्लो होण्यासाठी खूप जास्त मदत होते. तसेच आपल्या चेहऱ्यावरती जे काही डागधब्बे असतात ते सुद्धा लाईट होण्याचं काम जे आहे ते खोबऱ्या तेलामुळे होत असतं. पण नुसतं खोबऱ्याचं तेल जे आहे लावून उपयोग नाही, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्रितरित्या मिक्स करून ज्यावेळेस लावतो ना, 100% याचा खूप छान रिझल्ट मिळतो. तर बघा, मी या ठिकाणी याच रेमेडीमध्ये थोडीशी हळदसुद्धा मिक्स केलेली आहे. सर्व ज्या गोष्टी आहे वेळेवरती आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. आता बघा, व्यवस्थित हळद टाकल्यानंतर बघा, याचा येल्लो रंगाचा थोडासा जो कलर आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपला या ठिकाणी जो पॅक आहे तो पूर्णपणे बनलेला नाही आहे. अजून काही गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खूप कामाचे असतात. आणि बघा, या ठिकाणी आता मी अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे दूध ॲड करताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात असं जास्त दूध ओतायचं नाही. अगदी हळूहळू आपल्याला त्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे. व्यवस्थितरित्या दूध यामध्ये ॲड केल्यानंतर व्यवस्थितरित्या ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्या पद्धतीने बघा, मी या ठिकाणी थोडंसं दूध कमी झालं होतं म्हणून मी अजून थोडीशी क्वांटिटी दुधाची यामध्ये ॲड केलेली आहे. दुधामुळे आणि जी हळद आहे याचा जो पॅक जो तयार होतो त्यामुळे आपली जी स्किन आहे ना ती ग्लो होण्यामध्ये खूप म्हणजे खूप जास्त मदत होते. बघा, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तसंही बऱ्याच लेडीज दूध आणि हळद जी आहे किंवा साय आणि हळद जी आहे ती नेहमीच आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करत असतात. त्यांना नक्कीच माहीत असेल की दूध आणि हळद किंवा साय आणि
दुधावरची जी साय असते ती आणि हळद ज्यावेळेस आपण मिक्स करून चेहऱ्यावरती लावतो, जर कंटिन्युअस लावलं तर खूप छान फेशियल केल्याचा ग्लो जो आहे चेहऱ्यावरती येत असतो. तर बघा यामध्ये मध आणि गूळ जे टाकलेलं आहे बघा, आपल्या चेहऱ्यावरती बघा काही डेड स्किन असते किंवा मग डस्ट वगैरे असते किंवा काळवटपणा असतो, तो घालवण्यासाठी खूप जास्त मदत करत असते. आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती जे काही जे बारीक बारीक लव असते, केस असते, ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते गुळामुळे लवकर होते. तर बघा यामध्ये आता आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे तुरटी. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तुरटी ही पाणी शुद्ध करण्याचं जसं काम करते, सेम त्याच प्रकारे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग असतात ते सुद्धा लाईट करण्याचं काम ही तुरटी करत असते. तर बघा मी या ठिकाणी तुरटीचा अगदी छोटासा खडा या ठिकाणी घेतलेला होता आणि त्याची पेस्ट बनवून आपल्याला म्हणजे पावडर बनवून घ्यायची आहे आणि तीच पावडर मी या पेस्टमध्ये ॲड केलेली आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे जर आपण सेपरेटली जर चेहऱ्यावरती लावलं असतं तर त्याचा फारसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला नसता. पण जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या मिक्स करून ज्यावेळेस लावतो त्यावेळेस नक्कीच याचा खूप छान रिझल्ट बघायला मिळतो. आणि तुमच्यातल्या कोणी एकाने जरी याची ही रेमेडी आधी जर ट्राय केलेली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा, कारण तुमच्या एकाची कमेंट बघून इतरांचा देखील खूप जास्त फायदा होऊ शकेल. तर बघा व्यवस्थितरित्या आता आपल्याला चेहऱ्यावरती ही जी काही पेस्ट आपण तयार केलेली आहे ती लावायची आहे. आणि यामध्ये आपण जो गूळ आणि मध टाकलेला आहे त्यामुळे अगदी चिकटपणा चिकट ही पेस्ट तयार होते. 10 ते 15 मिनटं व्यवस्थितरित्या चेहऱ्यावरची असं स्क्रब करून घ्यायचं आहे, मालिश करून घ्यायची आहे चेहऱ्यावरती. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सर्क्युलर मोशनमध्येच आपल्याला चेहऱ्याची मसाज करायची आहे, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा खूप छानरित्या होतं आणि आपला चेहरा व्यवस्थित क्लीन आणि क्लिअर होण्यास मदत होते. आणि बघा जर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा जर हा पॅक जर यूज केला तर 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमचे जे काही पिंपल्सचे डाग असेल किंवा मग तुमच्या पिगमेंटेशन असेल चेहऱ्यावरती किंवा डार्क सर्कल असेल तर सगळं काही रिमूव्ह होण्यास खूप लवकर मदत होणार आहे. आणि बघा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल किंवा मग आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा आपला जो हा व्हिडिओ आहे तो इतरांना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि बघा व्यवस्थित आता थंड पाण्याने आपल्याला जो चेहरा आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. 10-15 मिनटं चेहऱ्यावरती हे असं सुकून द्यायचं आहे. त्यानंतर चेहऱ्यावर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कुठलंही मॉइश्चरायझर तुम्हाला यावरती लावायचं आहे. आणि रिझल्ट तुम्ही बघा, एकदा जरी तुम्ही याचा यूज केला ना तरीही तुम्हाला रिझल्ट इन्स्टंट बघायला मिळेल. एवढा पॉवरफुल हा पॅक जो आहे तो ठरणार आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करायला देखील अजिबात विसरू नका. आणि हो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब तर नक्की करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.